माझ्या लेकरा, आम्ही प्रत्येक वेळी तुला संकेत देत होतो, पण तू ऐकला नाहीस. ऐकलं असशील तर त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीस. त्यामुळे आज तुझ्यावरती ही वेळ आली आहे. पण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुझ्या आयुष्यात आलेली संकटं, अडचणी या आता लवकरच दूर होणार आहेत. कारण तू आमच्या छत्रछायेखाली आहेस. तू तुझं कर्म करत आहेस. तू तुझं कर्तव्य नीट पार पाडत आहेस. परंतु या गोंधळाच्या परिस्थितीत तुला आमच्या संकेताकडे लक्ष देता आलं नाही. परंतु आमचं लक्ष मात्र तुझ्यावरती होतं. त्यामुळे तुझ्या आयुष्यात जे काही अडचणी आल्या, जे काही दुःख आली, याच्यातून आता तुझी सही सलामत सुटका होणार आहे आणि तुझ्या आयुष्यात आता नव्या युगाची पहाट होणार आहे. तुझ्या आयुष्यात येणारे सगळी दुःख आता आम्ही नष्ट केली आहेत. कारण आता तुझ्या पुण्याचा भाग चालू होत आहे. आजपर्यंत आलेल्या अडचणी, दुःख हा तुझ्या कर्माचाच एक भाग होता. परंतु आता ते तुझ्या आयुष्यातून एक नवा अध्यायाला सुरुवात होत आहे. तुला वाटत असेल आता माझ्या आयुष्यात काहीच नाही, पण तसं नाही बाळा. तू जे भोगलंस, जे सोसलंस ते आता तुझ्याबरोबर तुझ्या अनुभवाच्या रूपात येणार आहे. परंतु आता आमचं तुझ्याकडे लक्ष आहे आणि तुझ्या आयुष्यात चांगला मार्ग तुला मिळणार आहे. कारण तू आजपर्यंत करत आलेलं कर्म तुझ्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरवणार आहे. बाळा, आता फक्त हरायचं नाही आणि दमायचं नाही. पुढील वाटचाल आमच्या नामस्मरणाने चालू ठेवायची. कारण माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःख हे येतच राहतं. तु तुझं वाईट चिंतणाऱ्यांना देखील आता त्यांच्या कर्माचं फळ नक्की मिळणार आहे. कारण बाळा, ज्याचं कर्म त्याचं भविष्य हे ठरवत असतं. म्हणून तू तुझं कर्म करत राहा. तुझ्यावर येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी सदैव तत्पर राहा आणि प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठी मी तुला संकेत देतो तो ओळखत राहा. कारण बाळा, तुझ्या आयुष्यात येणारी सगळी माणसं ही तुझी हितचिंतकच असतील असं नाही. जी लोकं तुझ्या आयुष्यात येतील त्याच्यातील काही तुझी हितचिंतक असतील, काही तुझी तोंडावर चांगुलपणाचा मुखवटा घातलेले काही तुझे शत्रू देखील असतील. फक्त यांना ओळखण्यासाठी तुला तुझी दृष्टी चांगली ठेवायला हवी. कारण वेळ आणि संकट हे सांगून येत नाहीत. आता तुझ्या आयुष्यात नव्या युगाची सुरुवात होत आहे. तुला संधी चांगल्या गोष्टीच्या मिळणार आहे. त्यामुळे आता खचून जाऊ नको आणि निराश होऊ नको. नव्या उमेदीने, नव्या आशेने प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्यासाठी तयार राहा. बाळा, तू आमच्या सान्निध्यात आल्यापासून तुझ्यामध्ये खूप बदल झाला आहे. कारण आमचं अस्तित्व तुझ्या अंतर्मनामध्ये आहे. रोजच्या रोज आमची पूजा करून, आमचं नामस्मरण करून तू दिवसाची सुरुवात करत आहेस. त्यामुळे तुझ्या मनामध्ये खूप सकारात्मक आत्मविश्वासाच्या लहरी निर्माण होत आहेत. त्या म्हणजे आमचंच केंद्रस्थान तुझ्या मनामध्ये आहे. म्हणून बाळा, रोजचं नित्याने नामस्मरण करणं, आपलं कर्म चांगलं करत राहणं, आपलं कर्तव्य व्यवस्थित करणं, ह्या गोष्टी जरी तू केल्यास तर आयुष्यात येणारी अडचणी देखील तुला फुलाप्रमाणे वाटू लागतील. कारण बाळा, आमच्या भक्ताने प्रत्येक अडचणीवरती, प्रत्येक संकटावरती धैर्याने तोंड द्यावं असंच आम्हाला वाटतं. बाळा, हा व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नको. कारण हा संदेश फक्त तुझ्या आणि तुझ्यासाठीचा आहे. म्हणून बाळा, आता नव्या अनुभवांना, नव्या गोष्टींना तोंड देण्यासाठी तयार राहा. तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल हाच माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव असेल. तुझ्या कुटुंबावरती आणि तुझ्यावरती आमच्या छत्रछायेचा आशीर्वाद कायमस्वरूपी असेल.